की संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आपलं सगळं पाणी, आपलं जीवनदायिनी म्हणजे उजनी जलाशय आणि भीमा नदी. पण आज हे सर्व इतकं प्रदूषित झालेलं आहे. म्हणजे या संदर्भामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी 2025 CPCB यांनी अधिकृत अहवाल जाहीर केला. त्याच्यामध्ये पुण्याच्या विठ्ठलवाडीपासून पार इकडं टाकळीपर्यंत त्यांनी अहवालामध्ये स्पष्ट नोंद केलेलं आहे की हे प्रायोरिटी 2 लेवलचं प्रदूषण आहे. म्हणजे हे अत्यंत घातक प्रदूषण आहे असं केंद्रीय प्रदूषण बोर्ड म्हणतं. त्यानंतर अनेक अहवाल आहेत. शिवाजी विद्यापीठानं पण अभ्यास अहवाल केला. अनेक संस्थांचे अहवाल आज उपलब्ध आहेत की जे स्पष्टपणे पाण्याच्या प्रदूषणाला उल्लेखित करतं. एवढं असूनसुद्धा MPCB बोर्ड किंवा इतर ज्या काही जबाबदाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून त्याच्याबद्दल चर्चा पण नाही केली गेली, जनतेला कळवलं गेलं नाही, त्याच्यावर काय उपाययोजना केली गेली नाही. सुप्रीम कोर्टानं पण एका निर्णयामध्ये पर्यावरण सुरक्षा समिती वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही महापालिका असतील, नगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, कारखाने असतील, त्यांनी आपलं जे काही पाणी, सांडपाणी जेव्हा थेट नदी तलावामध्ये सोडलं जातं तर ते STP वगैरे जे काही ते त्यांनी जी मानकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये ते स्वच्छ करूनच ते पाठवलं पाहिजे. परंतु आज त्याचा जरा अभ्यास केला, त्याचे अहवाल पण उपलब्ध आहेत की जवळपास 50%हून अधिक पाणी हे विना प्रक्रिया असं सोडलं जातं. म्हणजे सगळ्या सोलापूरकरांना मृत्युमुखी पडल्यानंतरच तुम्ही याच्यावर काळजी घेणार आहात का किंवा हे दखल घेणार आहात का? याची दखल पण घेतली गेली नाही. आम्ही जवळपास 2000 पानांचा विविध अहवालांचा अभ्यास करून मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. मग मानवाधिकार आयोगानं आदेश दिला राज्य शासनाला, MPCB बोर्डाला की तुम्ही याच्यावर ॲक्शन प्लॅन करा. त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यांनी 3 स्मरणपत्र दिली, त्याला पण काही उत्तर नाही, एक ओळीचं उत्तर नाही. म्हणजे लोक मेले तरी चालतील पण बाबा तुम्ही ढिम्म होणार नाही, हलणार नाही, आपण काही करणार नाही. एवढी भीषण परिस्थिती, एवढी अनास्था लोकांच्या जनतेशी, आणि ते पण जे जबाबदार आहेत त्यांची, हे अत्यंत घातक आहे, अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आम्ही आर्त टाहो फोडत आहोत की सोलापूरकरांच्या प्राणाचं रक्षण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे पाणीचं प्रदूषण थांबवणं गरजेचं आहे. जिथून प्रदूषण येतं तिथं अडवलं पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट वगैरे सगळं ते जनतेला खुले केले पाहिजेत. आज अनेक सातत्याने विविध वर्तमानपत्रामध्ये, चॅनलमध्ये बातम्या येतात, लोकप्रतिनिधी प्रश्न उचलतात, पण पुढं काय होतं? काहीच होत नाही. त्यामुळं आम्ही मागणी करीत आहोत की बाबा हे CPCB बोर्डानं जे काही त्याच्यावर उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्या अत्यंत तातडीनं त्या अंमलात आणाव्या. आणि एक असं होतं की फक्त BOD त्यात अनेक दूषित पाण्याचे क्रायटेरिया आहेत, फक्त BODला प्राधान्य दिलं जातं, पण अतिशय घातक मेटल पण त्या पाण्यात आहेत असं अनेकांचा अहवाल आहे. मग त्याच्याबद्दल माहिती जनतेला कधी कळणं आवश्यक आहे ना. सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, कायदे आहेत की बाबा जनतेला हे अहवाल कळले पाहिजेत, पण ते जनतेपर्यंत अहवाल येतच नाहीत. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.